अनिकेत दादा पाष्टे त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा। आणि आता माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करते। आधी मला सांगा, कोणाला झोप येते? झोप येते? बारी रंगवायची ना? तुमची साथ आहे ना? बघा, आयोजकांनी जसं कार्यक्रम सांगितलं आहे तसंच करणार, पण तुम्हाला मजा सुद्धा येणार एवढं मात्र नक्की। हा, आता बुवा ओ भार्गवकर बुवा, अरे आणि माझी दुसरी बारी बघणार। बुवा तुमचं नीट लक्ष असू द्या आता दुसऱ्या बारीकडे। त्यानंतर आणि हा बुवांनी खेळच्या वाघिणीचा विषय घेतला। बुवा खेळची वाघिणी हे मी स्वतःला बोललेली नाही, हे तुमच्यापैकी कोणी रसिकजन आहेत तेच बोललेले आहेत। आणि बुवा काय म्हणतात, या वाघिणीची शेपटी हात घालतात। आता वाघिणीची शेपटी हात घालताय की हा ससाच मला घालून पळतोय? तर बुवांची गवळण होती आणि त्यानंतर बुवांनी जी गवळण घेतली तर बुवा माझ्या गवळणीची जेव्हा काठ देत होते, बुवा तुम्ही काठ देताय, हा काठ एकदम व्यवस्थित राठे ऐकून घडा वगैरे सुरुवात केली आणि मध्येच नटीनं मारली मिठी, ती वैली तुला मारतो मिठी, ये इथं मला मिठी मारून दाखव। काय म्हणे, त्या नटीनं मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी। असं बुवा काय तर मॅशअप सॉन्ग करून गेले, त्यांना त्यांचं माहिती। आणि बुवांची गवळण होती, बुवांच्या गवळणीची चाल होती, कहा गए ममता भरे दिल से कोई जी माते रे। तर आता बुवांचे शब्द जे आहेत ते क्लिअर कानावर आले नाही तरी सुद्धा बुवांचे शब्द होते, ओढ माझ्या लागली मना, वाट तुझी पाहतो कुंजवना। अगदी सुरेख अशी बुवांची गवळण होती। बुवा गवळणीला काठ देते नीट लक्ष असल्या। थांब जरा ऐकून घे सांगते खरा। आता तो कान्हा त्या कुंजवनात राधेची वाट बघतो, बरोबर? आता या रणांगणात राधा कोणानंतर मी आणि श्रीकृष्ण कोण? भार्गवकर बुवा, बरोबर? तर बुवाला काय सांगितलं बघा, त्या कान्हाला काय सांगायचंय, कान्हा थांब जरा ऐकून घे सांगते खरा, येते माघारी तू थांबना, वाट किती पाहशील कुंजवना, येते माघारी तू थांबना, वाट किती पाहशील कुंजवना। म्हणून काय म्हणायचंय, तुझीच मी ही राधा, तुझीच मी ही राधा, प्रेमाची जडली बाधा, ऐकून घे भावना, येते माघारी तू थांबना, वाट किती आशी कुंजवना। त्या कुंजवनात माझी वाट पाहतोय, बरोबर? म्हणून त्याला काय म्हणायचंय, मी थोड्याच वेळात येते। म्हणून काय म्हणायचंय, येते माघारी तू थांबना, वाट किती आशी कुंजवना, येते माघारी तू थांबना, वाट किती आशी कुंजवना।
आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आपली बारी बघून सर्व रसिक जन मजा ही घेणार आणि शक्ती बाली वैदे ही शेलात वन साईड बाजी आज मारणार वनी वनी गायकीचा लायकीचा काय विषय घेते म्हणून काय म्हणायचे चंदनाची सर इतर लग्न करू शकत नाही बघा चंदनाची सर इतर लग्न करू शकत नाही आणि वाघिणीची सर कोणता माकड करू शकत नाही आता बुवाला माकडच म्हणणार कारण बुवानं माझी पण लायकी काढली हा तर बघा म्हणून काय म्हणायचे तर काय म्हणायचंय खंडेरायाच्या लग्नाला भानुनावर नटली नवरी नटली कानोई सुपारी फुटली तर आता गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत बरोबर सगळे चाकरमानी मुंबईवरून आलेले आहेत बरोबर बरोबर का तर बघा काय म्हणायचंय लोक गर्दीत चढताना आता तुम्ही सगळे ट्रेनने प्रवास करून आलेले आहेत हो ना कोणा मुंबईवरून आलेले लोक गर्दीत चढताना आता ट्रेन मधून प्रवास करताना जे सगळे आलेले आहेत गणपतीसाठी मुंबईवरून जे माणसं येतात काही जण तर लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाल लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाल खाली बघितलं नव्हतं काय खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिल सामानावर पाय खाली बघितलं नव्हतं काय सामानावर पाय पटवून देणार आहे त्या जेव्हा ट्रेन मध्ये चढता जेव्हा गर्दी झालेली असते त्या ट्रेन मध्ये खूप अशी गर्दी असते काही माणसं गावी येतात काही माणसं गावावरून मुंबईला सुद्धा खूप जल्लोष असतो गणपती बाप्पाचा तर ते बघण्यासाठी जातात तर त्या गर्दीत हे बुवा जात होते आणि त्या बुवांच्या हातात जे सामान होतं म्हणजे काही पिशव्या होत्या काही बॅग्स वगैरे असतील तर त्या बुवांनी खाली ठेवल्या होत्या आणि त्या खाली कुणी बघितलं नाही आणि सगळे माणसं त्या सामानावर पाय देऊन गेले बुवा एवढाच विषय आहे हा नाहीतर बुवा येऊन इथे काही बोलतील दुसऱ्यावर बघा बुवा तुम्हाला काही बोलत नाही म्हणून काय म्हणायचंय खाली बघितलं नव्हतं
दूसऱ्या बारीचा पद घेते। तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है, तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तू वो लड़का है। शास्त्रात पद आहे, नीट लक्षात असू द्या बुवा, तुमचं पण आणि तुमचं सगळ्यांचं सुद्धा। केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला। केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला। तर बुवा गौतम ऋषीचा विषय आहे। जेव्हा गौतम ऋषी हे स्नान करण्यासाठी बाहेर जातात, म्हणजे इंद्रदेवाचा अहिल्यावरती डोळा असतो आणि त्या अहिल्यावरती अत्याचार करण्यासाठी जेव्हा इंद्रदेव आणि चंद्रदेव कल्पना करून चंद्रदेव थोड्या वेळासाठी लुप्त होतात आणि इंद्रदेव गौतम ऋषीचं रूप धारण करून त्या वाड्यात जातात। त्या अहिल्यावरती अतिप्रसन्न करण्यासाठी तो इंद्रदेव जातो, तेव्हा जेव्हा जे चंद्रदेव थोड्या वेळासाठी लुप्त झालेले असतात ते पुन्हा एकदा आकाशात येतात आणि तेव्हा गौतम ऋषींना असं समजतं की चंद्रदेव थोड्या वेळासाठी गायब झाले होते आणि ते पुन्हा अवकाशात आलेले आहेत, म्हणून ते स्नान करण्यासाठी बाहेर गेलेले असतात। ते पुन्हा आपल्या वाड्यात येतात आणि जेव्हा वाड्यात येतात तेव्हा तो इंद्रदेवाला ते अहिल्यासोबत पाहतात आणि त्या इंद्रदेवाला अहिल्यासोबत पाहता क्षणी ते गौतम ऋषी त्या अहिल्याला श्राप देतात की तू शिल्प बनून राहशील आणि तू शिल्प बनून राहशील आणि तो शिल्प जेव्हा श्री राम अवतार यांचा जन्म होतो तेव्हा त्यांचा जेव्हा त्या शिल्पाला स्पर्श होतो तेव्हा ती अहिल्या पुन्हा प्रकट होते। हो एवढाच विषय आहे। म्हणून काय म्हणाले, केला गडबड घोटाळा नाही विचार केला। तर तुम्ही त्या इंद्रदेवाने चंद्रदेवाने वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला। धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला। म्हणजे जो इंद्रदेव गौतम ऋषीचं रूप धारण करून त्या वाड्यात घुसलाय अहिल्यावरती अतिप्रसंग करण्यासाठी, त्याला तुम्ही धरा, एवढाच विषय आहे। धरा धरा तुम्ही या वाड्याला, याच वाड्याला, धरा धरा तुम्ही या वाड्याला, याच वाड्याला।
इंद्राने बघा कसा केला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज इंद्राने रूप गौतमाचे घेऊन ती विचारत्या देवाला तुम्ही आलात का परतून तुम्ही आलात का परतून तुम्ही आलात का परतून असे पाप केले इंद्राने रूप गौतमाचे घेऊन ती विचारत्या देवाला तुम्ही आलात का परतून तुम्ही आलात का परतून तुम्ही आलात का परतून विचार पडला त्या हिल्या देवीला विचार पडला त्या हिल्या देवीला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला जरा जरा तुम्ही या वाड्याला आज वाड्याला
रसिक जनांसमोर आज सामना गाजणार आहे या बुवांशी आज मी वाईट वागणार आहे अटीतटीचा सामना घडणार आहे अटीतटीचा सामना आज घडणार आहे आणि आज या रणांगणात हरगावकर बुवांची मी फाडफाड फाडणार बोरीला बोर पिकलाय मी तुला बघून म्या टिपलाय पण बघा काय म्हणत एकीला करतो हाय हाय हॅलो माहितीये ना एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 आताच्या युगात जे चाललंय ते सांगते एकीला करतो हाय मग दुसरीला करतो बाय 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 कॉल करून हा सांगतो काय बुवा तुम्हाला बोलत नाही सगळ्यांना कॉल करून हा सांगतो काय तुला पुंच्या पुंतुला येईन भेटाय आता या बुवाचं लग्न झालं हा तर बुवा तुमच्याबद्दल काय बोलत नाहीये तुम्हाला काही बोलत नाहीये हा नाहीतर बुवांना वाटेल माझं लग्न झालंय आणि कुठेतरी दुसरीकडे लफड्या म्हणून अशी बोलते तर बुवा तुम्हाला बोलत नाही आता जे चाललंय आता काय चाललंय एकीला मेसेजवर हाय करायचा दुसरीला भेटून बाय करायचा तिसरीशी लग्न करायचं म्हणून काय म्हणाले एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 मग कॉल करून हा सांगतो काय कॉल करून हा सांगतो काय लपून छपून तुला येईन भेटाय लपून छपून तुला येईन भेटाय एकीला करतो दुसरीला करतो बाय 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 एकीला करतो दुसरीला करतो बाय 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 एकीला करतो बाय 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 एकीला करतो
तुम्हाला काय म्हणायचं? ताईची गायकी आणि नाईची गायकी दुसऱ्या बारीक नीटवाग असं काय काय बुवा बोलून केलं बरोबर. तर बघा तर बुवा बोले ना ताईची गायकी ताईची गायकी. तर बुवा तुम्हाला उत्तर कसं देते बघा. काय गायकी तुझा
कसं हाय ग आता पोरांचं वय झालेलं आहे बरोबर ना पोरांचं लग्न बिग्न झालेलं आहे हा सांभाळ कसलं पाहिलं वय तुझं डोक्याचं हाय ग कोणत्या म्हणायचंय चढवणी शक्तीचं साज वा शेवटी शक्तीवाली आहे नाद करायचं चढवणी शक्तीचं साज बघा बारीला आले मी आज चढवणी शक्तीचा साज बघा बारीला आले मी आज या खारगावकर बुवांची दुसऱ्या बारीत मोडणार आहे मी आज या खारगावकर बुवांची दुसऱ्या बारीत मोडणार आहे नमाज जसे बुवा आले तसे परत न गेले पाहिजे बुवांची मान थोडी तरी वाकली पाहिजे हा मग काय म्हणायचं चढवणी शक्तीचा साज बारीला आले मी आज चढवणी शक्तीचा साज बारीला आले मी आज या खारगावकर बुवांची दुसऱ्या मोडणारे आहे या खारगावकर बुवांची दुसऱ्या मोडणार आहे शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे पोपट पंची नको प्रश्नाचा गोड पाहिजे उगाच तोंडाची हवा घालवणारा नको मैदानी लढणार पाहिजे उगाच तोंडाची हवा घालवणारा नको मैदानी लढणार पाहिजे आणि कुत्र्यासारखा भुंकणारा नको तर सुरात गाणारा शेवटचं गीत घेत आहे श्रद्धांजली गीत आहे तर विमान जो आता क्रॅश झाला होता आणि तो विमान ज्या मेडिकल कॉलेजवर पडला होता त्या विमानात जेवढी माणसे होती तेवढ्या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यातील काही माणसं आहेत म्हणजे काही जे आई वडील होते थोडक्यात येणार आहेत झेप घेतली अवकाशात प्रवासी आनंदात काही टाईम सेकंदात झाला विमानाचा अपघात सांग कशी न दयाली देवा सांग कशी न दयाली देवा
दोष नव्हता आणि त्यांचा मृत्यू झाला. पण काय म्हणायचंय? काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा. सगळ्यांना जर आवडलं असेल तर तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद देऊ शकता आहे. आणि खारगावकर बोलणं दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथे सांगते.
आगे